नमस्कार. मायेच्या स्वादमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ओल्या काजूची आमटी दाखवणार आहे. ओल्या काजूगरांची भाजी पण होते आणि आमटीसुद्धा. आमटी पण छान लागते, सुंदर. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला ओले काजूगर कापण्यापासूनची दाखवणार आहे रेसिपी सुरुवातीला. ओले काजूगर कसे कापायचे आणि त्यातले गर कसे काढायचे ते दाखवते. एक विळीवर घेऊन असं उभा काजू घेऊन कापायचं, 2 भाग करायचे त्याचे. हाताला तेव्हा पण तेल लावायचं आणि विळीला, कारण की त्याला पण चीक असतो आणि तो खूप असं म्हणजे हाताला लागू शकतो. असे कापायचे आपण उभे उभे आणि त्यानंतर ते सगळे कापल्यानंतर एका हातात चाकू घेऊन एका हातात पिशवी घ्यायची आणि ते काढायचं, नाही तर त्याचा चीक हाताला लागतो आणि मग डाग पडतात नखांना वगैरे. हे बघा, आता आपले असे काजूगर काढून तयार झाले आहेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ओले काजूगर. मग ते गरम पाण्यात पाणी उकळायचं आणि त्यात ते काजूगर घालायचे, म्हणजे त्यातला चीक निघतो. आणि चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीच्या आमटीसाठी काजूगराच्या मी ओल्या नारळाचे वाटण, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण हे आपलं नेहमीचंच मालवणी पद्धतीचं वाटण करायचं. आणि हे काजूगर ते थंड जरा पाण्यात, मग ते पाणी ओतून टाकायचं आणि स्वच्छ पाणी घेऊन धुवायचे पुन्हा एकदा, त्यातला चीक गेला पाहिजे. आणि मग ती वरची सालं पटापट निघतात, वेळ नाही लागत. अशी आपल्या सालं निघाली आहेत अशा पद्धतीने. ते परतसुद्धा मी धुवून घेतले आहेत, कारण त्याचा चीक गेला पाहिजे. काय काय ह्याला भरपूर चीक असतो. आता मी 1 वाटी टॅमॅटोची ग्रेव्ही केली आहे, ती घालायची. कांदा चांगला फोडणीला घातल्यानंतर तो लालसर झाला की टॅमॅटोची ग्रेव्ही घालायची, म्हणजे आमटीला दाटसरपणा चांगला येतो. आणि मीठ घालून चांगलं टॅमॅटो शिजवून घ्यायचा. त्यानंतर टॅमॅटोला असं तेल सुटलं की आपण मसाले घालायचे. मसाल्यामध्ये मी मालवणी मसाला पण घातला आहे, तिखट, आणि बेडगी मिरचीचा तिखट 1 चमचा, 2 चमचे मालवणी मसाला, गरम मसाला 1 चमचा, धणे जिरे पावडर, हळद हे सगळं घेतलं आहे. आणि ते काजूगर तेल सुटेपर्यंत मसालेसुद्धा परतायचे बरं. आणि ते सगळं आपण वाटण चांगलं मिश्रण ढवळून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला काजूला लागतो. त्यानंतर मी ते वाटण केलेलं भाजकं ते घालायचं. मी 3 चमचे घातलं आहे, कारण आमटी करायची आहे ना, आणि आमटीसाठी जरा जास्त लागतं. आणि त्यात मग मी पाणी घातलं, जेवढं हवं तेवढं आपल्याला. पातळ हवं तर पातळ, जाड हवं तर जाड, अशा पद्धतीने. हे बघा, पाणी घातल्यानंतर असं चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर मी त्यात 1 बटाटा घातला आहे आणि बटाटा आणि काजू हे चांगलं आमटीत शिजतं. मग चांगली उकळी द्यायची त्याला. उकळी दिल्यानंतर बारीक गॅस करून जरा झाकण ठेवावं, म्हणजे चांगलं त्याला उकळ येऊन खूप चांगली चवदार होते आमटी. बघा, ही आपली अशा तऱ्हेने आमटी तयार झाली आहे. बघा किती सुंदर रंगसुद्धा आला आहे. झाली. तसं काय वेळ नाही, वाटण काढलं तर आमटी पटकन होते. अशा पद्धतीने हा आमटी भाताबरोबर, भाकरीसोबत चांगली लागते. तुम्ही पण ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.